हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी स्नेहल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे संडे आणि आपल्या ननंदबाईसुद्धा आलेल्या आहेत. तर म्हटलं चला आपण त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बेत बनवूया. आणि सध्या आमच्या घरात स्पेशल म्हणजे चालू आहे बिर्याणी, म्हणजे रिसेंट फेवरेट आहे आय वुड से. कारण मध्ये एक 2 महिन्यापूर्वी पहिल्यांदा आम्ही ट्राय केली होती व्हेज बिर्याणी आणि ती उत्तम झाली होती. तेव्हापासनं घरात सगळ्यांची फेवरेट आहे, म्हणजे कोणी बाहेरून आणायचं म्हणतच नाही तशी बिर्याणी घरी केली तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया रेसिपी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कशी होती मला कमेंटमध्ये सांगा. चला आम्ही तुम्हाला दाखवते. तो इथे आता मी बिर्याणी लॉंग रेंज जो बिर्याणी राईस असतो तो छान असा 3 ते 4 वेळा त्याला धुवून घेतलेला आहे. इथे आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत भिजवून ठेवण्यासाठी. छान असा तांदूळ भिजेल इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हे आपल्याला कमीत कमी 45 मिनिट्स तरी हा तांदूळ छान भिजू द्यायचा आहे. इकडे आता आपण बरिस्ता बनवून घेऊ. बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा, ज्यांना माहीत नसेल तर त्यासाठी मी कांदा कट करून घेतलेला आहे. आणि इथे आता आपलं तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे. ते असं तापले असं वाटलं की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून फ्राय करून घ्यायचा आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. जर खूप बारीक किंवा खूप मोठ्या गॅसवर जर तुम्ही तो फ्राय केला तर तो क्रिस्पी होत नाही. ते आता आपला सगळा बरिस्ता फ्राय करून झालेला आहे. त्याला बाजूला ठेवू आणि आपल्याला ज्या वेजीस लागणार आहेत त्या कट करून घेऊ. आता इथे बघा आमची कोण हेल्प करत आहे. वा, मग तर बिर्याणी पक्काच मस्त होईल. इथे आता आपण ज्या कढईमध्ये कांदा फ्राय करून घेतला होता त्याचं तेल काढून घ्यायचं आहे, ते बाजूला ठेवायचं आहे, ते आपल्याला लागणार आहे. आणि त्याच कढईमध्ये आता आपण आपले जे बेसिक खडे मसाले आहेत, दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरे वगैरे, ते सगळे आपण छान असे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. खूप फाईन पावडर नाही करायची, थोडंसं त्याला जाडसरच ठेवायचं आहे. ते आता आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे भात शिजून घेण्यासाठी. हलकीशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि थोडंसं तूप. तुपामुळे भात छान असा मोकळा होतो आणि एकमेकाला चिकटत नाही. यानंतर आता आपण त्यामध्ये जे आपले बेसिक खडे मसाले आहेत, जसं की तमालपत्र, एक दालचिनीचा तुकडा, स्टार फूल वगैरे टाकून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आता आपण आपल्याला पाण्याला उकळी आली थोडीशी की त्याच्यानंतर आपण त्यात आपला जो भिजून घेतलेला तांदूळ होता तो सगळा टाकून घ्यायचा आहे. आपला भात तिकडे शिजतोय, त्याला जास्त ढवळायचं वगैरे नाही, म्हणजे तो छान शिजतो आणि तांदूळसुद्धा तुटत नाहीत. एकीकडे आता मी एका पॅनमध्ये घेतलं आहे दही. अंदाजे प्रमाण असं आहे की जेवढं तुमचं तांदूळ आहे तेवढंच तुम्हाला हे बॅटर लागतं, दही आणि भाज्यांचं मिक्सचर. त्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. दह्यामध्ये आता मी टाकलेले आहे आलं लसूणची पेस्ट आणि जे काही आपले बेसिक मसाले असतात, जसं की मीठ, हळद आणि आपण जो बिर्याणीचा मसाला केलेला आहे तोसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मी इथे लाल तिखटसुद्धा टाकते आहे. तुम्हाला जर जास्त तिखट नसेल आवडत तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता. यामध्ये आता मसाले झाल्यानंतर आपण ह्याच्यात टाकूया बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी. पुदिना आणि कोथिंबीर टाकायला अजिबात कंजूसपणा करू नका, त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाताला. आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडं जे आपण बरिस्ता फ्राय केलेलं तेल होतं ते सुद्धा टाकू, त्यानेसुद्धा खूप छान फ्लेवर येतो, ऑथेंटिक फ्लेवर येतो बिर्याणीला. हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ. सगळं छान मिक्स झालं की ह्यामध्ये आपण आपला कट केलेल्या भाज्या, जसं की पनीर, टोमॅटो, मिरची, गाजर, फ्लावर वगैरे जे घरात अवेलेबल होतं ते सगळं मी घेतलेलं आहे. मटारसुद्धा आहे. ते सगळं आपण एक एक करून ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं ह्याला मिक्स करायचं आहे.
भाज्या आपल्या छान मॅरिनेट करायला ठेवल्यानंतर इथे आता मी कोळसा गरम केला आहे आणि त्याला आपल्याला आपल्या मॅरिनेशनच्या सेंटरला अशी एक वाटीमध्ये तो कोळसा ठेवून त्याच्यावर आपल्याला तूप टाकायचं आहे आणि पटकन एका झाकणाने कवर करून घ्यायचं आहे. त्याने खूप छान स्मोकी फ्लेवर येतो आपल्या बिर्याणीला. इथे आता मी का मोठ्या पॅनमध्ये आपल्या बिर्याणीची तयारी करून घेऊ. त्याच्यामध्ये आपलं राहिलेलं बरिस्ताचं तेल, जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आपलं नॉर्मल तेलसुद्धा टाकू शकता. तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जो मॅरिनेशन करून ठेवलं होतं सगळ्या वेजीजला ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत की आपल्या दह्याला तेल सुटत नाही. इथे आता तुम्ही पाहू शकता अराउंड 8 ते 10 मिनटानंतर आपल्या वेजीसुद्धा थोड्या कुक झालेल्या आहेत. पूर्णपणे शिजवून नाही घ्यायच्यात आपल्याला भाज्या, एक लक्षात ठेवा. नाहीतर मग जेव्हा तुम्ही असं लेअरिंग करून आपण त्याला झाकण लावून ठेवूया त्यावेळेस खूप असे गाळ होऊन जातात त्या भाज्या. मग 80% भाज्या शिजल्यानंतर आता मी इथे भाताचं लेअरिंग करत आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे भाजी किंवा वेजीज जे आहेत ते आणि राईसचे मल्टिपल लेअरसुद्धा लावून घेऊ शकता. पण इथे मी एकाच लेअरमध्ये केलेलं आहे. आणि इथे मी आता केसरचं दूध टाकत आहे. केसर थोडासा रेड जो आपला जिलेबी फूड कलर असतो तो आणि दूधला मी मिक्स करून ठेवलं होतं ते टाकते म्हणजे आपल्या राईसला एक ऑरेंज कलर येतो. वरून राहिलेला जो आपण कट करून घेतलेला पुदिना आहे तो, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि आपण जो बरिस्ता होता आपला फ्राय केलेला तो पण टाकायचा आहे याच्यामध्ये वरनं. अँड दॅट्स इट. दिस इज द लास्ट स्टेप. ह्याला आता तुम्ही झाकण ठेवून कमीत कमी 10 ते 15 मिनटं एक छान वाफ द्या. बारीक गॅसवरच आपला भात आणि वेजीस तर ऑलरेडी शिजलेला आहेत त्यामुळे जास्त गरज नाही पडत. फक्त हे एकदा एक वाफ आली की छान सगळं असं मिक्स एकत्र सगळे फ्लेवर एकमेकांमध्ये उतरतात. चला आता पटकन आपण सर्व करूया आणि बघू कशी झाली आहे. वाव, बघता ना तुम्ही स्मोक जो धूर आहे तो खूप छान झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला जो आपण जे केसरचं दूध टाकलं होतं त्याच्यामुळे फार सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे आपल्या भाताला. याच्यासोबत तुम्ही रायता किंवा कोशिंबीर जे असते ते सुद्धा सर्व करू शकता. खूप छान लागतं त्यासोबत. सो चला तर मग दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नंदनबाईंची रिॲक्शन कॅप्चर करायची ॲक्च्युली राहून गेली. नंतर लाईट पण नव्हती त्यामुळे थोडा गोंधळ झाला. सो येस, दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. मला नक्की कळवा कमेंटमध्ये तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं. इथल्यापेक्षा लवकर अपडेट्स तिथे येतात. सो त्या पेजलासुद्धा नक्की फॉलो करून घ्या नसेल केलं तर. आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.